सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. पवनचक्कीचे साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून या प्रकरणात 4 अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून पवनचक्कीचे कॉपर केबल वायर, कॉपर रॉड, तार तसेच चोरीसाठी वापरलेली बोलेरो जीप असा एकूण 4,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव शहर हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आंबामोडा शिवारातील फॉरेस्ट परिसरात पवनचक्कीचे पार्ट्स चोरून येणारी टोळी दाट झाडीमध्ये थांबली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी फॉरेस्ट परिसरात जाऊन वाहनाजवळ थांबून पाहणी केली. या प्रसंगी काही व्यक्ती दाट झाडीमधून बाहेर पडताना दिसल्या. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून अत्यंत शिताफीने त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी केली असता त्यांनी धाराशिव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्येही पवनचक्कीचे साहित्य चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. चौकशी दरम्यान नंदू रामा शिंदे, राहणार खामकरवाडी, यांनी खामकरवाडी येथे सुरू असलेल्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी पवनचक्कीचे साहित्य असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली असता कॉपर केबल, कॉपर रॉड आणि तार आढळून आले. पोलिसांनी हे साहित्य ताब्यात घेतल्यानंतर संबंधित गुन्ह्यांबाबत अधिक तपास केला. त्यानुसार आरोपींकडून धाराशिव तसेच एरमाळा परिसरातील पवनचक्की साहित्य चोरीचे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी अनिल नाना काळे, वय वर्ष 40, राहणार मळमसा, नंदू रामा शिंदे, वय 42 वर्ष, राहणार खामकरवाडी, बबलू उर्फ राम शिवाजी शिंदे, वय 29 वर्षे, राहणार खामकरवाडी आणि श्याम उर्फ बाबा शंकर शिंदे, वय 28 वर्षे, राहणार खामकरवाडी. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून आरोपींनी आणखी कोणत्या ठिकाणी चोरी केली आहे का, तसेच या टोळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके तसेच पोलीस अंमलदार विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गाडेकर, बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, महबूब अरब, प्रकाश बोईनवाड आणि रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली. पवनचक्की साहित्य चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होण्याची शक्यता आहे. नितीन सुकाळे, वाशी तालुका प्रतिनिधी, जनशक्ती न्यूज 24.